नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आपला नेहमीचा विषय आहे लेखन कसं करावं. आणि मला एक गोष्ट तुम्हाला सांगायला आवडेल की या काही दिवसामध्ये आपल्या सगळ्यांचे फोन मला आले आणि आपण आपल्या मनामध्ये असलेले प्रश्न, आपल्याला लिखाण करायची इच्छा आहे पण कसं लिहावं, कुठून सुरुवात करावी, हे जे काही प्रश्न आपल्या मनामध्ये पडतात, या प्रश्नाबद्दल आपण माझ्याशी चर्चा केली. आणि आता त्याचं जे काही मी तुम्हाला मार्गदर्शन केलं त्याचा तुम्हाला किती फायदा झाला हे मला तुम्ही नंतर सांगालच. पण मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांशी चर्चा करताना काही गोष्टी मला जाणवल्या की काही जे प्रश्न आहेत ते सगळ्यांचे एकसारखे होते आणि या प्रश्नांना उत्तर प्रत्येकाशी इंडिव्हिज्युअल बोलून उत्तर देण्यापेक्षा याचा एखादा व्हिडिओ बनवावा असं मला वाटलं आणि म्हणून आज मी तुमच्याशी चर्चा करायला आलो आहे. मित्रांनो, सगळ्यात अगोदर मला एक गोष्ट सांगायची वाटेल की आपण जी माझ्याशी चर्चा केली त्यातून एक सगळ्यात सकारात्मक गोष्ट अशी आहे की आपल्या सगळ्यांना लिहायची इच्छा आहे. आपल्या मनामध्ये अनेक गोष्टी आहेत. आपण अनेक ठिकाणी जातो, अनेक पुस्तकं वाचतो आणि या सगळ्या गोष्टीमधून असं वाटतं की या गोष्टी कुठेतरी आपण मांडल्या पाहिजेत, कुठेतरी लिहिल्या पाहिजेत. पण प्रश्न पडतो की या सगळ्या गोष्टी लिहायच्या कशा, मांडायच्या कशा. हा एक साधारणतः ही एक छोटीशी समस्याही म्हणू शकतो आपण. खरं पाहिलं ती समस्या नाही आहे, पण हा एक प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो आणि मग आपलं लिखाण थांबतं. तर मित्रांनो, याच्यामध्ये मला असं वाटतं की साधारणतः आपल्या डोक्यामध्ये जो विचार चाललेला आहे हा विचार कुठल्या फॉर्ममध्ये, कुठल्या चौकटीत आपल्याला मांडता येईल हे अगोदर आपल्याला समजून घ्यावं लागेल. म्हणजे उदाहरणार्थ, एखादा राजकीय विचार आहे, एखादा सामाजिक विचार आहे, सामाजिक समस्या आहे. त्या सामाजिक समस्येवरती जेव्हा तुम्ही लिहिता तर ते तुम्ही लेखाच्या माध्यमातून लिहिता. मग ते लेख लिहिताना बऱ्याचदा तुम्हाला एक स्टेटमेंट द्यावं लागतं, एक विधान करावं लागतं. आता हे विधान चुकीचं आहे, बरोबर आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला काही उदाहरणे, त्याबरोबर त्याला काही डेटा आपल्याला जोडावा लागतो आणि अशा पद्धतीने तो एक सुंदर असा लेख तयार होतो. आणि हा लेख आपण प्रकाशित करतो, लोकांना वाचायला देतो आणि तो लेख लोकांना आवडला की लोक आपल्याला प्रतिक्रिया देतात. हा एक भाग आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की आपल्याला असं वाटतं की बऱ्याचदा असं होतं की लेखाची भाषा, त्यामध्ये असलेली आकडेवारी, या सगळ्या गोष्टीतून जी काय समस्येची जी दाहकता आहे ती लोकांपर्यंत पोहोचत नाही आहे किंवा बऱ्याचदा ते कधीकधी कंटाळवाणंही वाटतं. अशा वेळेस ती समस्या एखाद्या कथेच्या माध्यमातून जर मांडता आली तर ती जास्त लोक वाचतात आणि ती अतिशय चांगल्या रंजक पद्धतीने आपल्याला लोकांसमोर मांडता येते आणि त्याचं जी दाहकता आहे, ग्रॅव्हिटी आहे, ती आपल्या काळजालाही भिडते. म्हणून बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की आपण कथा लिहिली पाहिजे. मग आता ही कथा लिहिताना आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे या गोष्टीचा आपल्यासमोर एक विचार निर्माण होतो. तर कथेमध्ये काय असतं, तर कथेमध्ये साधारणतः पात्र असतात. म्हणजे माणूस आहे म्हणून कथा आहे. अशा वेळेस ती जी व्यक्ती आहे, ते जे पात्र आहे, हे पात्र अनेक लोकांशी संवाद साधतं. आता बऱ्याचदा संवाद साधणं ही क्रिया जी आहे ही अशी मानली जाते की
काही लोकांशी बोलणं म्हणजेच संवाद. पण बऱ्याचदा आपण विसरतो की आपण 60% जास्त संवाद आपल्या स्वतःशी साधत असतो. पण हा संवाद कुठे मांडणार? तर हा संवाद मला वाटतं अतिशय महत्त्वाचा संवाद असतो जो आपण स्वतःशी साधत असतो. आणि तो संवाद आपल्याला कथेच्या माध्यमातून जर मांडता आला तर त्या कथेचा जो दर्जा आहे तो खूप उंच आपण नेऊन ठेवू शकतो. कारण ज्यावेळेस आपण स्वतःशी बोलायला लागतो, स्वतःशी बोलताना आपल्या व्यक्तिमत्वाचे जे काही भाग आहेत ते लोकांसमोर येतात. आणि त्यातून हे व्यक्तिमत्व कसं आहे, हे व्यक्तिमत्व कठोर आहे का, हे व्यक्तिमत्व संवेदनशील आहे का, किंवा हे व्यक्तिमत्वाला काय जाणवतं काय जाणवत नाही, या सगळ्या गोष्टी त्या कथेच्या माध्यमातून आपल्यासमोर उभं राहतात. आणि अशा पद्धतीने एक पात्र जे आहे ते पात्र प्रभावीपणे आपण लोकांसमोर उभा करतो. त्यामुळे स्वतःशी संवाद, लोकांशी संवाद, अशा पद्धतीने ते पात्र उभा होतं. आणि त्याच पात्रासोबत इतर अनेकही पात्र असतात. पण त्या पात्राचं जे वर्तणूक जी असते ती इतरांशी वागताना कशी वागतात, तुमच्याशी जे कथेचं मुख्य पात्र असतं त्या पात्राशी वागताना कसं वागतात, या सगळ्या गोष्टीही आपल्याला मांडता आल्या पाहिजे. आणि कुठलीही कथा जी आहे ही कथा अनेक प्रसंगातून घडत जाते. म्हणजे आता उदाहरणार्थ एखादा माणूस आहे, आता कथेची सुरुवात जी करतो आपण ती कथेची सुरुवात माणसाच्या मनाची पकड घेणारी पाहिजे. आणि माणसाची मनाची पकड कधी आपण घेऊ शकतो की ज्यावेळेस प्रत्येक माणसाला काही गोष्टी हव्याशा वाटतात. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की आपण घराबाहेर पडतो आणि अचानक पाऊस पडायला लागतो. अशा वेळेस कुठेतरी आपण आडोशाला थांबतो आणि पाऊस उघडायचं काही नाव घेत नाही. मग अशा वेळेस आपल्या त्या पावसाकडे पाहत पाहत आपल्या मनामध्ये अनेक गोष्टी निर्माण होतात, अनेक गोष्टी आपल्याला आठवतात. ही कथेची सुरुवात केली की जो वाचक असतो तो त्या पावसामध्ये जातो, त्या पावसात तोही त्या पावसाकडे पाहायला लागतो आणि मग त्याच्या पद्धतीनं तो विचार करायला लागतो. आणि गंमत अशी आहे की आपण जे कथेचं पात्र ज्या पद्धतीने विचार करत असतं तसाच विचार कधीतरी वाचकाने केलेला असतो आणि त्यामुळे त्याला ते पात्र जे आहे ते जवळचं वाटायला लागतं. त्यामुळे प्रसंग जो आहे तो अशा पद्धतीने असला पाहिजे की ज्यातून वाचकाला वाटावं की आता पुढे काय होतं. मग प्रसंग अनेक प्रकारचे असू शकतात. मी एक पावसाचा तुम्हाला सांगितला, तुम्ही कडक उन्हाचाही प्रसंग घेऊ शकता. खाली पायामध्ये चप्पल नाही आहे, चटके बसत आहेत आणि तुम्ही चाललाय कुठेतरी, तर ही जी वेदना आहे ही वेदनाही कधी कधी वाचकाला खिळून ठेवते की अरे इतकं भयानक आहे. तर अशा पद्धतीने पाऊस असेल, थंडी असेल, कडाक्याची थंडी असेल, गुलाबी थंडी सगळ्यांना आवडते, तशी कडाक्याची थंडी असते, ती त्रास देते पण तीही आवडते. तर अशा वेगवेगळ्या प्रसंगातून तुम्ही वाचकाला खिळून ठेवता, वाचकाला आपल्या जवळ ओढता. पण असे अगणित म्हणजे जसे जितके माणसं आहेत त्या प्रत्येक माणसाचा वेगळा अनुभव असतो, वेगळे प्रसंग असतात. तर तुम्ही कुठेही काही मांडू शकता. अगदी आपण बघतो की एक मी इंग्लिश चित्रपट बघितला होता, त्याची सुरुवातच याच्यामध्ये स्पेसमध्ये होते. ते स्टेशन असतं आणि त्या स्टेशनमध्ये ते बसलेले असतात. चंद्रावरती, चंद्राच्या आसपास जे वातावरण आहे ते वातावरण दाखवलेलं आहे. आणि अशा ठिकाणी ती जी नायिका आहे ती नायिका ते सगळं पाहत असते, विचार करत असते. तर असं कुठल्याही प्रसंगाने तुम्ही कथेची सुरुवात करू शकता. मग कथेमध्ये कथाच थांबली नाही पाहिजे, ती सतत पुढे गेली पाहिजे. आणि ती सतत पुढे जाण्यासाठी एका प्रसंगातून दुसरा प्रसंग, दुसऱ्या प्रसंगातून तिसरा प्रसंग, असे काही प्रसंग मांडून तुम्हाला शेवटी कुठेतरी एक सकारात्मक, नकारात्मक किंवा काहीतरी एका ठिकाणी आणून तुम्हाला सोडावं लागतं.
म्हणजे ती कथा तिथे आपल्याला थांबवता येते. तर अशा पद्धतीने जर तुम्ही कथा लिहिली, मग ती कथा प्रेमकथा असू शकते, ती कौटुंबिक असू शकते, ती विज्ञानावरती आधारित कथा असू शकते. अनेक प्रकारच्या कथा असतात. त्या राजकीय कथा असते, सूडनाट्य असतं, वेगवेगळ्या कथा असतात. आपण ज्याला हे म्हणतो हॉन्टेड कथा असतात, काही भयकथा ज्याला म्हणतो आपण. भयकथा लोकांना आवडतात, कारण भीती ही भावना अशी आहे की भीती वाटणं ही लोकांना आवडत नाही, पण तरी भीती वाटणं याच्यामध्ये पण एक आनंद असतो. म्हणजे हे तुम्हाला ऐकायला थोडं विचित्र वाटेल, पण लोकांना घाबरायला आवडतं. आणि म्हणून तुम्ही जर सर्च केलं तर भयकथा वाचणारे, पाहणारे खूप लोक असतात. तर भूत कुणी बघितलं नाही, भूत हे नसतंच. म्हणजे आपण ज्याला विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर तसं काही नसतं. पण तरी पण तुम्ही बघाल की ज्या हॉन्टेड कथा असतात, आता पडकेवाडे ते निर्जन वस्ती किंवा हॉन्टेड जे प्लेसेस आहेत, किल्ले असतात, आणि या अशा ठिकाणी ज्या गोष्टी घडतात त्या लोकांना समजून घ्याव्याशा वाटतात किंवा त्यांना हव्याशा वाटतात. मग कथा लिहिताना तुम्ही कशाही लिहा, कारण हे सगळे मानवी मनाचे खेळ आहेत आणि या खेळाच्या माध्यमातून आपल्याला लोकांचं मनोरंजन करायचं आहे. आणि त्याचबरोबर एक मानवी दृष्टिकोन जो आहे तो प्रत्येक कथेमध्ये असायला पाहिजे असं मला वाटतं. कारण शेवटी कथालेखक तुम्ही असता, तुम्ही एक चांगल्या समाजाची निर्मिती करणं हा तुमचा एक हे उद्दिष्ट तुमचं असायला पाहिजे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की लेखकाचा जो दृष्टिकोन आहे तो मानवी असायला पाहिजे, समतेवर आधारित असलं पाहिजे, इक्वालिटी. म्हणजे समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या विषमतावादी असतात, अनेक प्रकारची लोक असतात, दुष्ट लोक असतात, चांगले लोक असतात, खुनी असतात, एकमेकांचा द्वेष करणारे लोक असतात. या सगळे पात्र येऊ द्या, पण कथेचं जे काय वरचष्मा आहे किंवा कथेचा जो शेवट आहे किंवा कथेने शेवटी सांगायला पाहिजे की अरे हा माणूस चुकीचा वागतो, ते चुकीचंच आहे, माणसाने चांगलं वागलं पाहिजे. तर अशा पद्धतीचा शेवट कथेचा झाला पाहिजे असं मला वाटतं. पण हे माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे तुम्ही कथा लिहिताना कुठलीही गोष्ट असं ठेवू नका. हवं तर तुम्हाला जसं लिहायचं तसं लिहा. म्हणजे जसं तुम्हाला वाटतं की हे मी मांडलं पाहिजे तर ते तुम्ही मांडायलाच पाहिजे. हळूहळू तुमच्या लक्षात येतं की आपण काय लिहितो किंवा काय लिहायला पाहिजे. ही प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया दीर्घ चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे एकाच दिवसामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील, जमतील असं नाही आहे. पण मला वाटतं की तुम्ही लिहायला सुरुवात करा आणि आपण सगळे मला संपर्क करता, विचारता, मला छान वाटतं, भारी वाटतं. आणि आपण कधीतरी भेटू सगळेजणं एकदा आणि या विषयावरती आणखी चांगल्या पद्धतीने आपल्याला बोलता येईल. तूर्त मी थांबतो. आणखी इतर वेळेस आपण असं बोलत राहू. वेगवेगळे विषय आहेत, वेगवेगळ्या कथा घेऊन बोलूया, आपण वेगवेगळे लेख घेऊन बोलूया. कविता आहेत, सुंदर कविता असतात काही. तर आपलं हे चॅनल जे आहे तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आवडलं तर शेअर नक्कीच करा. धन्यवाद.